संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या बाबत नेमक्या काय घडामोडी घडल्यात या आपण पाहणार आहोत. कोरोनाची धास्ती तर सर्वांनीच घेतली असताना दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आज आणखीन 4 कोरोना रुग्णांनी डिस्चार्ज घेतलाय. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 98 झाली आहे. अर्थातच जी आकडेवारी आता ह्याच्या दिशेनं म्हणजे वाढण्याच्या दिशेनं कोरोना रुग्ण वाढण्याच्या दिशेनं जी जात होती, ही कुठेतरी आता 100 मात्र आपण कोरोनाग्रस्त जे आहेत ते बरे होताना पाहू शकतो. एकूणच आज सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये मालवण आडवली येथील 1 आणि सावंतवाडी येथील 1 असे एकूण 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 156 झाली आहे. मालवण तालुक्यात आतापर्यंत 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 51 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. काल सावंतवाडी येथील 70 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा तो चौथा बळी ठरलेला एवढं मात्र नक्की.